नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मायक्रोवेव्ह रेडिएशन अँड मायक्रोवेव्ह थिअरी चा थर्ड युनिट स्टार्ट केला आहे. त्यामध्ये मायक्रोवेव्ह पॅसिव्ह कंपोनंट्स हा युनिट थर्ड आहे. यामध्ये मागील लेक्चरमध्ये आपण पॅसिव्ह कंपोनंट्सचं इंट्रोडक्शन करून घेतलं आणि आता आपण ई प्लेन टी म्हणजे काय आणि त्याचं स्कॅटरिंग मॅट्रिक्स हे कसं कॅल्क्युलेट करायचं ते शिकणार आहोत. मी भाग्यश्री थोरात तुमचं माझ्या पिनॅकल या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर ह्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ई प्लेन टी जंक्शन हे एका सिंपल वेव्हगाईडला एक रेक्टँग्युलर वेव्हगाईड अटॅच केल्यावरती एका सिंपल वेव्हगाईडला एक सिंपल वेव्हगाईड आहे त्याला एक दुसरा वेव्हगाईड अटॅच केला. दिस इज हा तुमचा वेव्हगाईड 1 आणि हा तुमचा वेव्हगाईड 2. हे जेव्हा अटॅच होतात तेव्हा ई प्लेन टी फॉर्म होतो. आता ह्या ई प्लेन टी मध्ये पोर्ट 1 हा पोर्ट 2 आणि हा आहे तुमचा ई आर्म. पोर्ट 1 आणि पोर्ट 2 ह्यांना कोलिनियर आर्म्स असे म्हणतात आणि ह्या पोर्ट 3 ला साइड आर्म म्हणतात. ह्यामध्ये पोर्ट 1 आणि पोर्ट 2 आणि पोर्ट 3 ह्याला सिरीज जंक्शन किंवा व्होल्टेज जंक्शन असेही म्हणतात. या ई प्लेन टी ला जर आपण पोर्ट 3 मधून इनपुट दिलं, हे इनपुट पॉवर आपण पोर्ट 3 मधून दिलेला आहे, तर पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मध्ये ही जी पॉवर आहे ती तुम्हाला आउट ऑफ फेज भेटते. म्हणजेच पोर्ट 1 आणि पोर्ट 2 हे तुमचं इनपुट होतं, हे तुमचं आउटपुट आहे. तर पोर्ट 1 आणि पोर्ट 2 हे 180 डिग्री आउट ऑफ फेज शिफ्ट असतात. जर तुम्ही पोर्ट 1 आणि पोर्ट 2 हे इनपुट म्हणून वापरले आणि ह्यामध्ये जर का 180 डिग्री फेज शिफ्ट असेल तर तुम्हाला ह्या पोर्ट 3 मधून जे आउटपुट भेटणार आहे ते जास्त, म्हणजेच ह्या दोघांचं समेशन करून तुम्हाला भेटेल. म्हणजेच ज्या वेळेला आपल्याला मॅक्सिमम पॉवर पाहिजे असेल त्यावेळेला आपण ई प्लेन टी पोर्ट 1 पोर्ट 2 वापरून पोर्ट 3 मध्ये मॅक्सिमम आपण पॉवर मिळवू शकतो. म्हणूनच ई प्लेन टी हे तुम्हाला सिरीज किंवा व्होल्टेज टी म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि हे तुम्ही पॉवर आउट ऑफ फेज मध्ये पोर्ट 1 आणि पोर्ट 2 यावेळेला तुम्हाला ई प्लेन टी वापरतो किंवा आउट ऑफ फेज पॉवर तुम्हाला समेशन करून हवी असेल त्यावेळेला पोर्ट 1 पोर्ट 2 इनपुट आणि पोर्ट 3 आउटपुट असा आपण ई प्लेन टी चा वापर मायक्रोवेव्ह कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये करू शकतो. आता आपण ई प्लेन टी चे स्कॅटरिंग मॅट्रिक्स शोधूया. आयडियल ई प्लेन टी जर का आपण बघितली तर आपल्याला माहिती आहे की त्याचे 3 पोर्ट्स आहेत, म्हणजे 3 पॉसिबल इनपुट आणि 3 पॉसिबल आउटपुट. म्हणजे जर का हा आपला ई प्लेन टी होता तर हे एक इनपुट म्हणजे इन्सिडेंट वेव्ह आणि ह्यातून बाहेर पडणाऱ्या रिफ्लेक्टेड वेव्ह. कधीही लक्षात ठेवा, इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड.
इन्सिडेंटला आपण इनपुट म्हणू शकतो आणि रिफ्लेक्टेडला आउटपुट म्हणू शकतो. जर हा ई प्लेन टी आयडियल नसेल तर थोडीशी तरी पॉवर रिफ्लेक्टेड होईल. त्यामुळे जर का आयडियल मॅट्रिक्स नसेल तोपर्यंत आपण रिफ्लेक्टेड आउटपुट 0 कन्सिडर कधीच करू शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला आयडियल केसमध्येच रिफ्लेक्टेड आउटपुट 0 भेटेल प्रत्येक पोर्टला. तर आता हा माझा पोर्ट 1 झाला, त्याच्यानंतर हा पोर्ट 2 झाला आणि हा पोर्ट 3. त्यामुळे ई प्लेन टी डिफाईन्ड बाय स्कॅटरिंग मॅट्रिक्स 3x3 म्हणजेच 3 इनपुट 3 आउटपुट. तर तो आपण लिहिलेला आहे स्कॅटरिंग मॅट्रिक्स S is equal to S11, S12, S13. म्हणजेच जर का मी 1 मधून इनपुट दिलं तर S11 मधून किती रिफ्लेक्टेड बॅक आउटपुट आहे, S12 मधून किती आउटपुट आहे, S13 मधून किती आउटपुट आहे. त्याचप्रमाणे सेकंड पोर्टचं S21, S22, S23, S31, तिसऱ्या पोर्टला S32 आणि S33. हे तुमचं जनरलाइज स्कॅटरिंग मॅट्रिक्स झालेलं आहे. आता हे तुमचं जनरलाइज स्कॅटरिंग मॅट्रिक्स झालं. हा तुमचा ई प्लेन टीचा डायग्राम झाला. आता आपल्याला स्कॅटरिंग मॅट्रिक्स साठी वर्किंग माहिती आहे की S13 आणि S23 हे आउट ऑफ फेज आहेत 180 डिग्री. आणि इनपुट पोर्ट ह्या वेळेला तुमचा तिसरा आहे. म्हणजे ज्या वेळेला माझा तिसरा हा इनपुट मी कन्सिडर करते त्यावेळेला S13 आणि S23 हे दोन्ही आउटपुट जे माझे आहेत ते 180 डिग्री आउट ऑफ फेज आहेत. त्यामुळे आपण लिहिलं की S23 is equal to minus S13. हे तुमचं सेकंड इक्वेशन आलेलं आहे. परत एकदा मी सांगते की हे दोन्ही पोर्ट आउट ऑफ फेज असल्यामुळे आपण इथे S23 आणि मायनस S13 इक्वल टू केले. आता आपल्याला तिसरी आयडियल कंडिशन माहिती आहे जी की हा जो माझा थर्ड पोर्ट आहे हा परफेक्टली मॅच आहे जंक्शनला, कारण की आपण आयडियल ई प्लेन टी चे स्कॅटरिंग मॅट्रिक्स शोधणार आहोत. तर S33 मध्ये बॅक रिफ्लेक्शन्स 0 असणार आहेत. जर का मला बॅक रिफ्लेक्शन 0 असतील तर त्या पोर्ट मध्ये आउटपुट हे सुद्धा 0 असणार आहे. त्यामुळे S33 आपण 0 लिहिला. आता जी सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे सिमेट्रिक प्रॉपर्टी. सिमेट्रिक प्रॉपर्टी म्हणजे काय? Sij is equal to Sji. I म्हणजे इनपुट, J म्हणजे आउटपुट, नंतर J म्हणजे इनपुट, I म्हणजे आउटपुट. म्हणजेच S12 is equal to S21, S12 is equal to S21 असं जेव्हा असेल त्यावेळेला ही सिमेट्रिक प्रॉपर्टी असते. तर आता S12 आणि S21 हे दोन्हीही सेम आहेत. तसेच S23 आणि S32 हे दोन्हीही सेम आहेत. त्यानंतर S13 आणि S31 हे दोन्हीही सेम आहेत. म्हणून आपले इक्वेशन आलेलं आहे S12 आणि S21 च्या इथे पण S12 आपण रिप्लेस करून दिला. त्यानंतर S13 आणि S31 च्या जागी S13 रिप्लेस केला. त्यानंतर S23 आणि S32. ओके. पण आता इथे आपल्याला माहित आहे की हे जे दोन्ही आउटपुट आहेत ते आउट ऑफ फेज आहेत. ओके. म्हणजेच S23 is equal to minus S13. म्हणजे जो तुमचा S23 is equal to S32 is equal to minus S13.
3. त्यामुळे आता हे एक सिम्प्लिफाईड तुम्हाला भेटलेलं आहे की S11, S12, S13, S21, S22 minus S13, S13 minus S13 आणि S33 अशा प्रकारे आपल्याला स्कॅटरिंग मॅट्रिक्स सिम्प्लिफाय करून भेटले ई प्लेन साठी. आता हे इक्वेशन आपण लिहिलं आणि आपल्याला माहिती आहे की ह्या इक्वेशन मध्ये आपल्याकडे 4 अननोन्स आहेत. 4 अननोन्स कसे? S11, S12, S13 आणि S22. कारण की मायनस S13 आहे म्हणजे फक्त जो अननोन आहे त्याला मायनस करायचे. अशा प्रकारे आपल्याकडे 4 अननोन आहेत या इक्वेशनला 1, 2, 3 आणि 4. मग जर का आपण सिमेट्रिक प्रॉपर्टी आणि युनिटरी प्रॉपर्टी कन्सिडर केली तर युनिटरी प्रॉपर्टी आहे की स्कॅटरिंग मॅट्रिक्स मल्टिप्लाय बाय कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट ऑफ स्कॅटरिंग मॅट्रिक्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे डायगोनली 1, 1, 1 बाकी सगळे 0. तर आता आपण ह्यावरून आपले जे अननोन्स आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. आता आपण मल्टिप्लाय करूया R1C1 रो 1 कॉलम 1. तो आहे S11, S11 कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, त्यानंतर प्लस S12, S12 कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट प्लस S13, S13 कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट इज इक्वल टू 1. हे सॉल्व केल्यावरती आपल्याला येईल मॅग्निट्यूड ऑफ S11, कारण की कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटनी कुठल्याही एका नंबरला मल्टिप्लाय केलं तर त्याचं मॅग्निट्यूड येतं स्क्वेअर प्लस S12 स्क्वेअर प्लस S13 स्क्वेअर इज इक्वल टू 1. त्याचप्रमाणे रो 2 कॉलम 2 मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याला येतं S12 स्क्वेअर प्लस S22 स्क्वेअर प्लस S13 स्क्वेअर इज इक्वल टू 1. जर का S11 स्क्वेअर, S12 स्क्वेअर, S13 स्क्वेअर बरोबर 1 आणि S12 स्क्वेअर प्लस S22 स्क्वेअर प्लस S13 स्क्वेअर इक्वल टू 1 असेल, हे दोन्ही इक्वेशन्स जर का मी सॉल्व केले इक्वल टू करून तर S13 कॅन्सल होत आहे. ओके, त्यानंतर S12 कॅन्सल होत आहे आणि माझ्याकडे शिल्लक राहते S11 स्क्वेअर इज इक्वल टू S22 स्क्वेअर. स्क्वेअर स्क्वेअर निघून गेले म्हणजेच आपल्याकडे शिल्लक राहिलं S11 इज इक्वल टू S22. हे पहिलं आपलं सॉल्व झालेलं आहे की आपल्याला पहिले 2 अननोन्स भेटले S11 आणि S22 हे इक्वल आहेत बाय मल्टिप्लाइंग R1C1 आणि R2C2. आपण मल्टिप्लाय केलेलं आहे R1C1 आणि R2C2. तर त्याच्यावरून आपल्याला भेटलं S11 इज इक्वल टू S22. आता आपण R3C3 आणि R3C1 मल्टिप्लाय करणार आहोत. R3C3 मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याकडे येते S13 स्क्वेअर प्लस S13 स्क्वेअर इज इक्वल टू 1.
आणि R3 C1 मल्टिप्लाय केल्यावरती आपल्याकडे येते S13 S11 minus S13 S12 is equal to 0. म्हणजेच रो S13 minus S13 आणि फर्स्ट कॉलम हा, तर हे दोन मल्टिप्लाय केल्यावरती 0 येणार आहे आणि S13 S11 स्टार मायनस S13 S12 कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. ओके, तर ह्या दोन इक्वेशन वरून आपल्या लक्षात येईल 2S13 स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजेच S13 स्क्वेअर इज इक्वल टू 1 आणि S13 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय √2. तर तुम्हाला ह्या इक्वेशन वरून S13 ची व्हॅल्यू आली आहे. आता ह्या इक्वेशन मध्ये मल्टिप्लाय R3 आणि C1, S13 आपण कॉमन काढला, S11 कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट मायनस S12 कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट बरोबर 0. याचाच अर्थ आहे S13 तिकडे गेल्यावरती मल्टिप्लाय 0 येईल. S11 इज इक्वल टू S12 आणि आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेलं आहे की S11 इज इक्वल टू S22, जे आपण अगोदरच्या स्लाइडमध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला S13 ची व्हॅल्यू भेटली, S11 S12 S22 या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. जे पहिलं इक्वेशन आलेलं आपल्यासाठी S11 स्क्वेअर प्लस S12 स्क्वेअर मॅग्निट्यूड प्लस S13 मॅग्निट्यूड स्क्वेअर इज इक्वल टू 1. ह्यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट केल्या. S11 इज इक्वल टू S12, S13 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय √2. या व्हॅल्यू टाकल्यावरती आपल्याला इक्वेशन आलं आणि आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केल्यावरती S11 ची मला व्हॅल्यू आली आहे 1 डिवायडेड बाय 2. अशा प्रकारे आपण S11 ची ऍक्च्युअल व्हॅल्यू स्कॅटरिंग मॅट्रिक्सची फाइंड आउट केली आहे 1 डिवायडेड बाय 2. आता आपण ज्या व्हॅल्यू आपण शोधून काढलेल्या आहेत म्हणजेच S11 म्हणजेच 1 डिवायडेड बाय 2, S11 S12 1 डिवायडेड बाय 2, S13 1 डिवायडेड बाय √2 मायनस आणि हे 0, ह्या व्हॅल्यू पुट केल्या वरती आपल्याला ई प्लेन टीचं स्कॅटरिंग मॅट्रिक्स भेटलेलं आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आउटपुट इज इक्वल टू स्कॅटरिंग मॅट्रिक्स इंटू ए इनपुट. ओके, म्हणजे त्या पोर्टमध्ये इन्सिडेंट झालेल्या वेव्स. मग आता B1 साठी आपण फाइंड आउट करणार आहोत. तर B1 साठी आहे A1 इंटू A3 आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. B1 चा फॉर्म्युला आहे 1 डिवायडेड बाय 2 इंटू A1 प्लस 1 डिवायडेड बाय 2 इंटू A2 प्लस 1 डिवायडेड बाय √2 इंटू A3. त्याचप्रमाणे B2 आलेला आहे 1 डिवायडेड बाय 2 इंटू A1 प्लस 1 डिवायडेड बाय 2 इंटू A2 मायनस 1 डिवायडेड बाय √2 इंटू A3 आणि B3 साठी 1 डिवायडेड बाय √2 इंटू A1 मायनस 1 डिवायडेड बाय √2 A2, कारण की A3 ला 0 ने मल्टिप्लाय होते. तर हे आणि हे आहे तुमचं B3 साठी. अशा प्रकारे आपण B1, B2 आणि B3 ई प्लेन टी साठी फाइंड आउट केलेले आहे. हे इक्वेशन वापरून तुम्ही ई प्लेन टी चे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करू शकता.